बरं मी काय गजरे हम्म. तेव्हा आता मोटर चालू करून दिली तुला हा तेवढं भरून घे हा, हा मी तो हा. साखरपुड्यावर जाऊ हा आणि ते तू आलं मी साखरपुड्यावर ट्रॅक्टर पाहिला शेणखत भरून टाकू हा 2 माणसं सांगायची आणि त्यांना भरायला लावायचं आपल्यात काय ताकद नाही भरायला. मग तो उदाट देऊन टाकू त्याला हा, भरायला ते मी पाणी भरील हा नाही तर मग उकाडा भरील काहीतरी एकच करील नाही तर मग ते एक तर बंद करून टाकायचं हा. आणि हे भरायला अरे लावायचं. मग तू मी एकट्याला एकच काम कटाळी येईल कोणचं करील. भरायला मी कार्यक्रमावर आले का मग दोघे भरू असं मग सांगायचं माणसं सांगायचे माणसांना लावायचं हा. कारण तुमच्या आहे ना सध्या लयच आदवळी येऊ राहिल्या. या गल्लीला पावा या बाईशी असं केलं त्या बाईशी तसं केलं मला सारं माहिती होतं पण मला काही बोलायचं नाही. म्हणजे हा तू काय लोकांचं काय ऐकते काही डोक्यात घेते तर आपण तसं वागावं नाही ना लोक अरे आपण बळजबरी लोकांचं कसं काय चांगलं येऊन करायला जातो सांगतील. चांगलं करायला आपण वाईट करायला नाही काय जाते. ज्या बायांचे नवरे मेले त्या बायांचे तुम्ही जात्या इदवाची पेन्शन काढून द्यायला आणि कार्यक्रम हाणून येते मला सारं माहिती होतं नाही नाही बरं, पण मला ते काहीच बोलायचं नाही. ते काहीच हा. चुकीचं नको बोलू काही गावात फक्त तुम्ही ना ती कावळ्याची नाही का पित्राच्या टायमाला वाट पाहत्या लोक काव 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 तशी तुमची गंमत काय आहे, एखादा खपल कावा आणि ती बाई मा गाडीवर बसल कावा. अच्छा. तुमच्या डोक्यात तेवढंच राहतं दुसरं काहीच नाही. आता तुला माहिती आहे आता का आपलं का वय राहिलं हा. का काय? हे उद्या काय? आपलं नाही तुमचं तुमचं आपलं मात गेल्याच्या मासनात गावऱ्या तुमचं सांगू राहिले तुमचं पहा तुम्ही. हं, हं. हा मी काही जास्त बोलत नाही आणि मला काय कमवून कोणासाठी कमवून नाही ठेवायचं. हा उभ्या आयुष्यात नाही पोरं झाले नाही सोरं झाले नाही काहीच. हा जन्माला आला याला ना असंच पाणी वाहू वाहू मेला तो दारामध्ये बाबा. तर मला काही त्याची अपेक्षा नाही काहीच. मला जेवढं होईल दोन्ही हाताने तेवढं मी करीन. जेवण काय पाहिजे गाडी आपल्याकडे हा एखादा तरी द्यायला लागत होतं ना. तर त्याला नीतिमत्ता साप लागती आणि एका ठिकाणी चरावा लागत एकाच खुट्यावर. हा का 17 ठिकाणी गाव आखरी चरलं का मग या थराला गोष्टी येत्या पाप केलं तो आणि भरायची पाली आली मला. बरोबर हा बरं दादी लय बोलण्यापेक्षा ना नाही मी बोलतच नाही जास्त मी बोलणं सोडून दिलं तो अशी तिकडं तो जाळ कर पण सांगू राहिले फक्त तू तुला. काय कर हा तेवढं भरून घे तर मला 2-3 वाजता यायला. हा आता साखरपुड्याला पाय आता किती ऊन झालंय तेवढं उन्हात जायचंय. फक्त मी एकच सांगते मला आहे ना कुठं हिची छेड काढली आणि तिची छेड काढली हिच्याशी बोलले आणि तिच्याशी बोलले आणि एखाद्या बाईचं घरानं आपल्यापर्यंत जर आलं तर मग मी तर मुस्काट जोडल्याशिवाय राहणार नाही. हा काय मग फारकत झाली तरी चालेल. येव पोरं सोरं झाले नाही तेव्हा पोरं सोरं झाले नाही म्हणजे? तो जवळ राहून करू काय काय करू तो जवळ राहून. तो उकाडा भरीत आहे तो पाणी भरीत आहे आणि मग आणि तू बाहेर पाणी भरीत नाही तरी मग तू काय नाही काय मी घरात तो वावराला पाणी भरीत आहे हा आणि तू बाहेर लोक बाहेरला पाणी भरीतो. आईला कवळ भरले बा कोण पाणी तर काय उद्या करू का जास्त? आतापर्यंत तू घराने मिटावले किती. बरं एक कर आता राधीचा तो एकपट करून बसला ठकीचा तो दुप्पट केला शांतीचा तो झेंडा लावला तू जातो कुठं कुठं शान खायला. एक कर नाही तर तुझं जाय साखरपुड्याला माय मी पाणी भरतो जाय. आणि आता बी ना नवीन नाव तर लिस्टवर कोणाचं घेतलंय बकुळीचं मला ते ऐकायला येईल. आईला काय डोक्यात घेतलंय तो ना? अंगणवाडीत भात शिजवायला गेले तिथेच मला तिच्या गल्लीतली बाई आली होती ना तिनं सांगितलं. हा एक कर तुझं जाय साखरपुड्याला माय मी पाणी मी भरतो. रिकामी नाही कोणाचे साखरपुडे करायला मॅच पोरं नाही काढले काल लोकांचे साखरपुडे करीत बसू. तू जाय मला काही सांगायचं नाही बरं काहीच येतो नाही. मी जाऊ तर तुझे पाणी भरून आम्ही पाणी भरीत आहे ना पाणी भरायला ना कबूलच नाही पण हा. उकाडा भरणार नाही. आणि ये रे पाणी किती राहिले पाहिजे लवकर मोटर बंद करून हा टाक. ते पाहते कोणाची, मी. हा? हा पाहते इकडे मी. झाडा खाली झोप जरा. हा 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 पाहिजे जाऊ का? झोपायचं का बसून पुढे जाऊ राहायचं. नको इकडे तिकडे नाही नाही मला हा. मी तो सारखे असे गाव कोळपीत नाही. हा हा मी गाव जर आखरी मला चरत कोण आहे. दिसते ना झाडा खाली जर रस्ते ना हा. मग असं बंप केलं मग आलं कोणला तुला हा येऊ का तू मला सापड बरं मग कुठं तू आतापर्यंत लय अपराध पोटात घातले म्या. म्हणजे हा आणि तू आता नवीन कोड कर एखाद्या ठिकाणी मग तो वाल्या पाय कसं मी गापक्याने हे करते. तेव्हा या बाय काय आंब्याला कोणाला हात लावू नको देऊ कोण येत सुटले आंब्यांना हात लावायला. नाही तर मग काय दिसेल कोणलाय तोडून. अरे तूच जातो लोकांचे आंबे तुडवायला हा तूच जातो लोकांचे आंबे दाबायला. ला काय इकडं कोण येत सुटले तुला घरचे आंबे दाबायला टाइम आहे का. तू तर गावात राखोळी घालेली म्हणे आंबे कोणाला दाबून नको देऊ. दाबू दे तोडू नको देऊ म्हणलं हा ते पाहिन माही मी कोणाला दाबायला आंबे कोणाकडून हा. दाबून घ्यायचे आणि कोणाला तोडून दाबूचे नाही म्हणलं मी तोडून द्यायचे ते तोडायचे. मी ठरवीन. हा हा मी आंबे मोजून जाईल नाही हा, तर, मग हा. मोजून जाईल तो बापाच्या वावरात हा. म्हणून तू मोजून जाशील आणि मग? पण म्या लावेले झाडन मॅच पाणी घालेल. हा. वय पुढं वय वय येऊ द्या हवा. पाणी हा बरी ते वय तो नाही धडण बाळ्या मुगड्या गड लागला मला शहाणा शिकवायला. याला मला 25 वर्षात पोरं नाही काढता आले हिची छेड काढ तिची छेड काढ मीच कुठं कमी पडले काय माहिती याला मुसकाट तोंड्याला. हे कांदे एकटीनं खावा काढायचे एवढे कांदे
बाया पाहिजे ना माणसाने किती मोठ्या एकट्या बायाच्या बरोबर काय कांदे काढून राहिले काय हा कांदे हा काय एकटेच एकटीच आहे ना मग काय हा एकटीच आहे हा का हा इकडं कुठं चालते का कुठं चाल ना माझं सांग तिकडं सारखा आता काय चल येऊ इतक्यात कुठं इतक्यात म्हणजे 2-3 तासातच येऊ चल कुठं जायचं चाल तुला काय करायचं मी नेतो बरोबर चल तुमची बायको कुठे गेली ते पाणी भरायला लावली तिलाच माहित होतं जाय मग पण ती काय म्हणे नाही म्हणे मला लय कंटाळा आला म्हणे एवढं उन्हात कुठं जाते तर म्हणा तुम्हीच जा म्हणे हा असं मग चल मग तुला नेतो सांग मग काय मग दुसऱ्याची बायको न्यायची का मग मग त्याला काय ते तुम्हाला असं वाटत नाही का बाबरा तुम्ही पुरे सोडेल म्हणून म्हणजे हा आपलं काय वाटेल सांग काय वाटेल म्हणजे मग तू आमच्याकडे येते मी तुमच्याकडे येतो मग सोबत हिंडायचं का आता मग त्याला काय होत मला नवरा नाही का नवरा मेला का काय त्याला सांगू दे ना आपण वाटलं सर काय सांग त्याला काय काढणार नाही ते कांदे काढायला गेले तू हा मग तोपर्यंत येऊ परत तो नवरा ये परत चल तोवर हिंडून येऊ हा ही चांगलं थोबडर कांदे फेकून आणले मग म्हणजे अहो लाज वाटली पाहिजे काही दुसऱ्या बायकोला आपण कसं काय ते चाल म्हणा कांदे लय बारीक केली तवाले म्हणजे मोठ्या कावणी झाली काय ना बारीक आता हे? मग लय बारकट कांदे ना गोलट्याचे नुसत्या असा मोठा माल व्हायला पाहिजे आमची बारीक असू कसं असं आम्ही तुम्ही तुमच्याकडे खत पाणी टाकते त्याला तुम्ही आमच्या कांदे सांग तुम्हाला घेणं देणंच काय नाही नाही भाऊ काय? खर्च किती महाग आहे आता माहिती आहे त्याला राहू दे आमच्या इकडे औषधाचे भाव खताचे भाव आमचं जळालं तरी चालेल ना आमची नका चिंता करू तुम्ही तुमचं पा हे असते तवाले बायको तिकडे लाताना मारते तुम्हाला चालले दुसऱ्या दिवस म्हणजे हा ते ज्याला माहित नाही त्याला सांगा हा का हा आता काय? काय उठा तू तू हा कोण मला सांग ना उठ अच्छा कोण सांग ना म्हणजे तिकडे तू नको डोक्याला ताण टाकू तुमचं काय तो काय आता हाय मा काम आहे धरतो. काय काय काम तो फोन केलता ना मला मी फोन केलता अरे आम्ही दोघं चाललोय कुठं चाललोय तुला काय करायचं त्याची म्हणजे नाही नाही आम्ही दोघं चालले ठरले आमचं नाही 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 पण आम्ही 2-3 तास चाललो फक्त नको मार ए खायचं चल काम कर रे. नको याडपर्यंत चल हात हात तिकडे म्हणजे? हात कस का लावला हात कस का लावला मला चालला चालला चाल म्हणजे काय काय माहित आहे का मग तुमचं? तुला याचं आहे किती काय मग चल त्याच तो काय म्हणावर का त्याचं ऐकायला जनावरांनी मला पाठवलं कायला पाठवलं तुमच्या बायकोला पाठवलं होतं कांदे काढायला हा? तुमच्या बायकोला फोन केला होता म्हणलं कांदे काढले 2 दिवस मग हाय ना मी हाय ना कायला कांदे काढ तुम्हाला येते कांदे काढ एकच नंबर घरचे कांदे पार गेला ना जळून बाई, पळून मी जर करायला लागलो पटापटा घाम पडत हटत नाही हा ना हा आपलं कामच असं आहे. लुचीपुची काम नाही आपलं लुचीपुची हा हा नवरा म्हणा हं. शिरपतराव तुझ्या परफेक्ट काम होणार होते तू जायच म्हणा हा का मग याची पाळी आली मी नाही नाहीच म्हणत होतो हं. नाही नाही म्हणा असं नको करू काही कर पण तू जायच म्हणा तू का पण लागला करायला हे काम पहिले मग करतो नाही रे. शेतकरी आहे ते, शेतकरी तुमच्या आणि का उपट सुंबे हा का तुम्ही आहे उपट सुंबे कुठं बी निघायचं वर्तवण केलं का बरं मी काय म्हणतो आपण दोघं काय तिसरं माणूस सांगू नको म्हणजे कांदे काढा दोघांना काढायचे आणि तुमची बायको कुठे गेली तिला आराम अरे बावळाट्या आज एवढे 2 एकर कांदे तुमच्या दोघांनी होईल का मग मी काय काय कामाचं नाही घरी हं. घरी माई बायको किती पाहून हा का मग मी बिल घेतो याला घरी कोण नाही विचारित नाही रे, माई बायको आहे ना हा असं सोडेल आज वाऱ्यात. थोडंच आहे. माझी माय बायको म्हणत होती मला बोलवलंय हं. मग तिला म्हणलं आज एक काम कर त्यावरती मी जातो तिची तब्येत थोडी डाऊन झाली ती आम्ही सीमाला बोलेल ती येणार आहे कांदे काढायला ए त्या पुरीला काय सांगते काला लय आळशी पोर आहे ती अरे, ती उन्हामध्ये लाल लाल होते लगेच वर ताडे करून झोपून उन्हात घेते काढायचीच नाही आम्हाला सावलीत काढायची तिला इकडे आणून देईन मी खांडीन ती हा काय खांडी तिथे हा घे सारे बोट कापून म्हणजे कांद्याचे कापून काय सोपं वाटत मार त्याला हात चालवतो बरं बाई तुमचं काम कसं आहे कसं आहे म्हणजे कसं तास सवय करू तुम्ही आता इथून उठत आहे का बाणावर येईन बरं का तुझ्या नवऱ्यात पाठवतो काय म्हणत कस काय म्हणजे काय अहो मी एकटी बाई येतो वावरात काही लाज बीज आहे का नाही तुम्हाला मला म्हणे शिरपतराव जाय बकुळ एकटीच आहे आणि मग वावरात तिला काय लागलं तर सगळं सहकार्य कर म्हणून आलो बरं वय तुझ्या पाणी आण वय नवऱ्याचं- पाणी आण वय आम्ही बसेल तर वय कोणतं? तू म्हणतो सहकार्य कर ती म्हणली तर आता ए, लाव पाणी आणायला आपल्याला तू बाबरा साखरपुड्याला जायचं होतं ना हा मग जाऊ ना मग आपण निघा उठा तुम्ही मग? तुमची बायको राहिली नाही काय वाद होती बरं का एक तिचं माझी जमत नाही खबर तिला कोणा सांगितलं काय माहित तुमचं आणि मला पुढे हा अरे आता मला येतर बरं हं. तुमची तिसरी यादी तयार आली म्हणून मा कानाव असं तसं बरं मी काय म्हणतो यायला बोललो काय बा आता करावं हा आपलं लपड कोणाला माहिती नाही गावात तुमचं कोणा सांगलं पुढे काय पागल झाले काय काय माहिती बकुळे ते बाबा म्हणतो मग तो सांगलं पुढे खरंच मग गावात कोणाला सांगू नको असं
बाबू मी आता चप्पल काढीन बरं का दोघाला जोडून काढीन लगी चपला आहे चपला तरी हा आणि झाली पहिले- बाबा. अरे चपलावले जोर राहतो का तवाला ए, आणि मग? बाबूराव तसं- त्यामुळे आम्हाला काही महत्वाचं बोलता चालता येणार मग जाऊ का मग मी का चालते बाबूराव अरे तुम्ही आला 2-3 तासामध्ये आहे. हा बघ, तुमची फक्त बायको आपल्याला तोंड दाखवायचंय तुमचं काय काम आहे तोंड दाखवलं का निघून अरे, यायचं तुमचं काय काम आहे तोंड दाखवायचं आणि निघून यायचं कोणाला तोंड दाखव हा, पाहून रावळेल मग जा ना तुमचं काळ तोंड दाखवा ना तिकडं अगं त्यानं तोंड पाहिलं तरी समाधान होतोय हा तोंड पाहून मी समाधान नाही होत म्हणजे हा त्याला काय ते काय चावलं राहिले असं खायला काय बोलत त्यालाच कळत तुम्हाला काही बायको पोर आई बाप कोण नाही तुम्हाला सोडेल असं सगळे सगळे आणि मग तर तोंड वाटेल ते इकडं तिकडं त्याला तोंड पाहिजे सवय हम्म त्यानं तोंड पाहिलं ना ते डायरेक्ट फोटो काढून देत तोंडाचा बस चल ना नाश्ता चाल पाणी ना. नाश्ता पाणी करू तिकडे मी काय उठायचं. बोकडे, इकडून ए. पहिले उठायचं माझ्या मित्र जावळ आहे जावळ हं. कंदुरी हं. तो म्हणा कुणीतरी स्वयंपाकाला घेऊन ये बाई म्हणलं मग आहे मग बोकडे. मी स्वयंपाकाला दिसते तुम्हाला नाही नाही माझ्या वावरातले काम सोडून तुमच्या मागे येऊ का उद्या करू ना उद्या आपण नाही उद्या माहिती चल उद्या करू चल ए बरे चल अरे ती उद्या. मा बरोबर येणार आहे कोणाबरोबर जायचं तू करायचं हो मला काही तू सांग. तसं नाही उठायचं तुम्ही चप्पल पाहिली का उठायचं पहिले इथून शिरपता उठा उठा नाही अगं तर मा वेगळं त्याचं पहिले वेगळं उठा आहे. इथून अगं माझं वेगळं त्याचं वेगळं काय वेगळं आहे शहाणी पण त्याच्यापासून लांबच आज तेव्हा बी नको तू नको मला हाय नवरा पहिले उठायचं इथून लय अवघड आहे भाऊ. दोघाला मला चव आली थोबड पा तुमची चपला आणि तोंडाचे माझं थोबाड राहिलं आहे तू ना, आमच्या तोबडाला नावटी ए, मा आता थोबाड- खरं बोल बाई मा सकाळी राग थोबाड येतो इतकं बाहेर आवडत हा? हा आवडत असं का लय नाही. बाहेरला मा थोबाड काय? आवडतं. खरं बोल बाई सकाळी राग येतो काय हा? काय बायको आधीच म्हणून राहिली का बोकळीचं याचं लपड आहे आणि जर तिनं पाहिलं मग हा? काय कळणार देणं द्यायला कर मा हिशोब उठीतून काहीच कळणार नाही आवडा लोक बरं, ते जाऊ दे. मारून मारून लाल करीन पाय ए, कळून नाही द्यायचं ऐकायला नाही पण चला जाऊ दे मग. काय करता चला गे आपला किस्सा त्याला कळू नको देऊ का तू कोणचा सगळं- किस्सा सगळं गावात सांग तू लय नाला की त्या बाबतीत याचं काय धोरणच काय ना काय माग लागलंय का बसून घ्यायचं तो कायच काय मग बाबा ते काय माहिती राव आपल्या 7 रोज ते झाली पिसळ आता त्याला आहे ना गावात कोणी त्याला उभंच करेल ना कुणी हा. हा, त्याला पिसळ. कुणीच उभं करेल ते असं झालं म्हणायला की बाई बरं पाहते. चल येऊ आपण तो चल केलं. आहे का आम्ही तुला जाणार थंड बिंड पाहिजे चल आहे. अरे आम्ही जाणार आहे. उठ चल नको टाइमपास अरे कर आम्ही जाणार आहे. कुठं तुम्ही जा ना बाबरा नाही चल ना हो शिरपतराव काढ लागा बरं कांदे मला जरा. त्याला काय काढायला किती आहे ना मग काढ लागा तुम्ही चल आम्ही काढला चल चल बघा तिकडं पटकन होऊन जाईल ऐ, तू आज तू मला राजीन आता तुम्ही म्हणे मला लय कांदे काढताय ते खून पडेल या का त्याचं? खून पडेल मी खून पाडी शेरप्या तू जाय बरं मी अगोदर येईल ना मी खून पाडी खून बरं कोण येईल अगोदर तू कोणाचं कोण ए. पडेल आमच्या गावात खून होईल ए बकुळा हा. कोण येईल अगोदर सांग बाबूराव हा विचार चालन मग बिल का ना अरे तो घ्या ही पात तुम्ही तू घ्या फक्त आलाय तू फक्त आलाय पण आमची किती दिवसाची ओळख आहे तुम्ही काय म्हणले शिरपतराव मी कांदे काढू हा, लागला. हा. आणि मग धरा लवकर आवरा हा कल्पना हा कल्ला नाही रे भाऊ, मी बी लागले बाई. ते बघ, ते काढू राहिलं मी बी लागलो कांदे काढायला ते माणूस काम असते तेव्हा ये बघ. लाईट गेली बाई झाली बंद मोटर एकच बार राहिलं होतं द्यायचं तेवढं एक गोट भरला असता तर डोक्याला टेन्शन नसतं राहिलं आणि ह्यो माणूस जसा गेला अजून बोंबा मारीत गेला तर अजून फोन नाही काय काही करता का ताई काहीच नाही ग बाई पाणी भरत होतं सीमा आणि ते पहिला लाईट गेली नेमकीच एकच बार राहिलं होतं द्यायचं बस झालं लाईट गेली जाऊ टाइमवर गेली हा तुम्ही पाणी भरून झालं का पाणी भरून झालं आता ते बाई ते खत भरायचे तुला सांगते ट्रॅक्टर येईन बाबूराव तिकडे साखरपुड्याला जायले म्हणे आलं का आपण खत भरू साखरपुड्याला हा कोणाच्या साखरपुड्याला जायला ते माय पुतण्याचं साखरपुडा आहे तिकडं मी तर जसं वावरात पाहिल्यासारखं झालं वावरात हा हा सकाळी येऊन गेले नीड आता मी सकाळी नाही आता 10-15 मिनिटं झाली बकुळीच्या गळ्यात हात टाकून बसेल होते बकुळीच्या हा गळ्यात हात टाकून आणि तो शिरप्या पण आहे दोघांनी गळ्यात हात टाकेल नाही तिच्या बाबूरावने टाकेल गळ्यात हात शिरपत्ता नंतर गेला मागून हे देवा त्यांना मी पाहिलं पण हा. म्हटलं हाय का नाही मग जवळ जाऊन पाहिलं पण त्याचे चालू होतं दोघांना भेटायचं पिक्चरला जायचं का वावरात काय येत नाही तू भेटत नाही तिला सांगितलं मी चालू साखरपुड्याला तिथे हा का? बसले वावरात हा कांद्याच्या वावरात आहे तिच्यावाल्या कांद्याच्या वावरात तिच्या का वावरात. चाल बरं दाखव बरं पाबर का हा हा खरं आहे का खोटं आहे? दाखवते ते बा बाबराव बी लागला बा कांदे काढा तुम्ही पण धरा एक वापर मी तर पाणी आणते लागलं प्यायला आपल्याला गोळा करतो मला पाणी आणते ना प्यायला तू काय जागा करून राहिला का बरं बाबूराव काय रे जागा करून राहिला बाबूराव मग कांदे कुठं टाकायचे अरे बाबूराव कांदे कुठं टाकायचे घरी न्यायचे काय ते जाऊन दे बोकळाचं तो किती वेळ लपडे कोणाचं? बोकळाचं तो काय झालं आपल्या शिरपतराव काय हा बोलतो? तो मला होता ते उगा लफडे. चाललं कार्यक्रमाला करू राहिलं आपलं कांद्याचं काम हा. तो मला होता हे लफडे पहा ना. ना लय पुढचं बारीक राहिले का चावले तू मला तर नाही त्या दिवशी बकळाचं मला लपडे म्हणून कोणाचा तुम्हाला मला बायको आवडत नाही बकळाची मला लपडे केले नाही रे तू म्हणतो आता काय खोटं बोलत आहे? मी ना कार्यक्रमात चाललो होतो ते बायको पण कार्यक्रम चांगली पाहिजे आहे अचानक बंद झाला बाबरा हात उचला आवरा हा उचलते ना हात उचला मी हा. पाणी आणू का हा 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 मानला का बायको नाही आवडत हा
खोल. तो बायको नाही आवडत म्हणून तुला 25 वर्षात पोरं नाही काढता आले का मला? म्हणजे मग आता तुला ही आवडायला लागली का? कोण बाई, बघितलं? माझा संबंध नाही बरं का, मी कांदे काढत होते ती माझ्या कांदे वावरात. काढत होती. कशी आऊये बाई तू गोर गोपाळीन पोरं सकाळी 2-2 बोकिंदळ घेऊन बसली ए इकडं. भाऊ आमचं काही नाही हं? ए बाई तो नवरा त्या तंगडीला बांध आणि तिकडे त्याला तिचं- सोड. तिचं त्याचं आहे, बार आहे काही. ऐ, बघा. त्याचं आणि तिचं म्हणजे काय मग तो नाही का म्हटला आता माझ्यात तर? काय आणि तू तिच्या गळ्यात हात टाकून बसेल ऐ, नव्हता. ऐ, तो बाबू कोण कोणी आहे? सांगितलं कोणी सांगितलं ए, धरू का तुला काय गं? बार टाकू घ्या का तो? तो टाकू का एखादा? हा? जर पोरीला काय बोलला तर मग पाय पुढं वय. वय पुढं. ए गाजराबाई बिचारा नाही म्हणलं. साखरपुडा चालते का म्हटलं साखरपुड्याला? बायकोला का भेटवलं झाला का साखरपुडा? अगं रईत झाला ते पाहुण्याचा कुठतरी मेलं ना. हा का? मग ते पण मग निवारात गेलो हं. तुला मागं आलो. मग ही सापडली. नाही नाही काढी काढायचं म्हटलं वहिनी काय चाललंय? मी तो माझ्या काय वावरात आहे. मरणी आला का काय तिकडं कोणीतरी मेलं म्हणतो शुभ कार्यामध्ये तो व्यत्यय आणला आणि इड मरणी आला का हिच्या वावरामध्ये. बरोबर कांदे काढायचे हा? म्हटलं वहिनी काय चाललंय पाहिले कांदे यानं कसे 2 काढले? बायांबरोबर लफडे केले दोन्ही बाया वाट लावल्या बर का. बाई मी त्यानं मला 1000 रुपये दिले मला फुकटचं कष्ट नको 500 रुपये वापस घ्या तुम्ही काचे म्हणा फक्त राखण बस आम्हाला ऐकलं का मी तर लांबच सौ जवळच्याच शेव नाही म्हणून. माणसांचं का वावर 1000 रुपये मी तर कमी माझ्या वावरात कांदे काढत होते. का पैसे दिले तुमच्याला आता तूच सांग आता तूच सांग. काय अरे, शिरपत्रा तू नाही म्हणजे का- नवरा बायकोची भांडण काय लावले नाही. तुम्ही त्यांचे नाही, ए, नाही ना तर पैसे दिले भेटायचे. पैसे त्याची दिले बाई भेटत नाही ना. हं? अरे भेटत नाही त्याचं काय कधी तो मला म्हण तू बस मी मेले पाणी बरोबर उखाडे बरोबर हा? झालं का भरायचं? तू लोकांना इकडे 500 देऊन तोंड गप करू राहिला तेव्हा हिला किती दिले असन अरे याला बाई नुसतं माझी तोंड एक रुपया गप नाही घेत मी कोणाचा तो गप बस तोंड गप करायची तो याला 500 रुपये दिले हिला किती देतो तिला किती अजून- देतो रे हिला तिला अजून का काय हा? दिले मला काम करू करू मावाला पार कमराचा नंबर करून तुला मी तर कांदे हा? काढू लागले एवढे आणि इकडे हिला कांदे काढू लागू राहिला आणि तिकडे उकाडा भरायचा आणि पाणी भरायचं तुला साखर पुढे राहते अगं काय झालं तिला म्हणलं कांदे बारीक अजून पाहिजे. हातात आहे हे बघ, हे असे कांदे तो कांद्याला गारका देऊ का आपले- देऊ का तो कांद्याला आपले केवढे- गारका आपले- आपले केवढे कांदे नाही गारका देऊ का तो कांद्याला आता मा कांद्याला काय? तिचे कांदे दाखव तो कांद्याला देऊ का गारका तू मा कामाचा नाही तर तिच्या कामाचा तुला ठेवणार नाही देऊ का गारका अरे बाई मला नको तिकडे जाळ कर त्याचा मला हाय नवरा आहे मागं चांगला याचं काय माकडं थोबड्याचं दात तर पडेल 17 ठिकाणी निघेतून आणि तुला तर लय गंज आवडत होतो गळ्यात हात घालून हा बसायला. कधी का काय गं सीमा कधी गळ्यात हात घातला धरू का तुला लांबून बोलायचं हा? लांबून जरा तुमचं पाय तेव्हा त्यांना सांगायला गेले हा का मग खोटं बोले ती पाणी नाही, पोरगी. बाईला घरी पाणी मारायला लावलं नाही तर कांदे भरून राहिले तिला नवऱ्याच्या घरी गोड लागत लागायचं ना तिकडे भांडण पोरीवर लावायची जर दबाव जर दिला तर उचलून आपतील तुला गोदडी मला? घालून. हा. दरबारा हात तर लावून पाय त्या कोणला नवऱ्या पुढे नाही चालत काही त्याला कोणाचं? आपटे ना धरून माझं हा माझं त्याच्या पुढे काही चालत नाही मग? त्याची 2 दिवस झाले तेव्हाच त्याच्यावाले पाटण सुजून ठुली मी 17 ठिकाणी टेंगळा हा. आहे, त्याला कोणाला आवडन तो तेच ना म्हणून वावरात घेऊन बसल्या होत्या वाटतं गळ्यात हात घालून गळ्यात हात घालून. लाज नसल्यासारखं लाज नाही लाज्याला आणि तेल नाही बाजाला काय नाकवर या करून बाय. बोलती गजराबाई तो हा? नवरा आहे ना तंगडीत बांध तिकडे येरीत सोड त्याला तेव्हा मी ना तिकडून येत होतो येणं मला आवाज देऊन बोलू घेतला आता कळालं का की गं? सोड का गं? काय खेळवण भजन डोलक वाजे काय सांगू राहिला तो घे काय म्हणले बाबरा घे त्याला माहिती घरी तुम्ही काय म्हणले मी तुम्हाला आवाज आगं मी नको. बोलेल तो मी आवाज बोलेल तुम्हाला तो आवाज ये तू कोण आला कोण आला हा. हा माझ्या संग चाल म्हणे मला आगं नको. मला म्हणे तुझी तुला बाजू खरी आहे, तू का मारी ना मला म्हणे तुला घर बांधायला पैसे देतो म्हणे सांगितलं नाही मी आता लोक हा काय म्हणे हा म्हणे फक्त त्याच्याजवळ काय घर बुचका बांधायला पैसे देतो म्हणे म्हणले नाही काय त्याच्याजवळ बुचका म्हणले नाही का गाजराबाई तुला अडचण आहे. ए, म्हणले नाही सांगा तू तुमच्या काय बायको करायचं काम काढू काढले पण बाबराव काही पैसे मदत होईल अय का बाबराव अय. म्हणलं किती लागतील तर म्हणलं 5,000 आणि हे 500 ना 1000 ना काय होणार आहे मग हा तेच तर म्हणलं बाबराव अय 5,000 बाबराव द्यावं लागतील तिला लाज लाज वाटली का लाज वाटली खुशाल बाईचा मार खाऊ राहिला लाज वाटली तुला बायकोचं सोडून दुसऱ्या बाईचं हा? ए बाई गप्पे ए बाई गप्पे आता सापडलं गळ्यात हात घालून बसतो गळ्यात बघा हा साखरपुडा जेवण लय खास होत आहे ना आणि अरे खुशाल मेले त्याचं कोणी अय, आता पुढे कसं मी सांगतो? साखरपुडा करून आलोय तुम्ही साखरपुडा हा, करून कवा आले गेला का नाही इथं याच्यावाला बसला हा, का? याचा साखरपुडा इडच चालू आता हा का रे जा कंजुल्या तिथं सांगू राहिली कार्यक्रम ती बनवला इथं सांगू राहिली तोच बळजबरी मला बोलू राहिला आणि तू काय म्हणतो होता. काय जे केलं. अरे शेरप्या तू कोणाच्या कार्यक्रमाला गेलता अरे तुला आणि मला का सगळं फोन घालता ती साखर नाही रे, बाई तुला काय आला बापे माणसं लागत आहे एवढी मला काय आलं तो मला तर लोणचं सांग घालायचंय मानावर का? आता सांगू राहिला इतक्यात का तिनेच मला इड बोलावलं हा, तिनेच बाबराव मी कांदे माती काढायला तडपी ना लावले. तुम्हाला तूच बरं काढे काढले या का बुकीत फुटभर जा शंभा खाली पाहिलं सांग. नाही, कशी काय ही पोर सांगू राहिली अय, काय रे अय, हा. तो मागच्या हप्त्यातले माझ्या राखण्याचे पैसे दिले नाही यांचंच राखण केलं का हा किती राहिले ते ते पैसे राहिले याला दर ये 500 झाले हजार घे शिरपत्रा घरी जाऊन तुडवा चांगलं काय होता
तुमचं असं खेळ होतं काय कायला गेम करायचं काही? मागच्या हातात राखण केलं बरोबर आहे. कोणाचं राखून तुला ठेवलं? क्वार्टर पाच देते ना. त्या बाई कबूल झाला पाय मग कशी एवढे नाकवर करून बोलती आता कसा कबूल झाला ऐ, ते टाकीच्या घरी गेला असेल, कबूल मानाकडे कसा आलो. झाला कोण हिच्यावर राखण केलं का ठकीवर केलं कुठं का ग मला आंब्यापासून उलटत नाही का मला ग? कोणी आम्हाला सांगा हा तुला बापी माणसं लागत आहे बघायचं रे बाई मला वर बसवलं मला कुणी आलं का काव 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 करायचं वरून हा का मग सावध होते ना काय मग काव तुम्ही तर काव वरून करतो? सारे पाहता हा, कावळाची हा. हा डोब कावळाच आहे, हा, हा, काळा. कावळा शेरी बी काळा जरा इकडे तिकडे कावळा. बाया पाठीन राहिल्याला गावात कोणी आज आहे विचारेना. ना हम्म. तू अचानक आली मी जर वर असतो तर तुला सापडलं येते हा बरोबर अगं गाजराबाई असं काय का ती याला गावात कोणी विचारे ना हा बायात मया ते काय अगं मळ्यात- पण धडधडीत मानावरा सांगू राहिला ही बळजबरी मला बोली ती ही बळजबरी मला बसवी ती इतके त्यांना मी काय सांगितलं बोल याला चव आली का तू पाय मग बरं लाव ना त्याच्यात वंचार तू बाबरा मी तर घरी गेल्यावर त्याची तळी मारणारच आहे बरं मी काय म्हणतो बोकळाबाई काय त्याचे पैसे दिले ते पैसे राहिले 500 रुपये कायचे आणि कान पण आणले मग लाल करून टाकीन बाय माझं नाव घेतलं तर अन्याय करी सुट्टी लगे निघायचं मा वावरातून बाहेर वर तुम्ही बी ऐ चले का मा वावराच्या बाहेर गाजराबाई निघ घ्याल घे निघ ऐ, जाय याला ना घे, सीमा. निघ नाही तू परत फक्त मानावर हा, मी नाही रिकामी अशी कोण पाहणार काय ढ्याकणाला. काय चल आपलं. पुढे वय पुढे चल. बियाण घेऊन हात पाय त्याचे पुढे पुढे वय वय पुढे भाड खाऊ ही काय बाय आहे बाई नवऱ्याला मारवली दानादन खुशाल त्याचे बेंड घेऊन हात पाय नाही का लातेत तुटून मुटून मरू दे आपण आपली कामं करा हाताना लपडे गळ्यात पडते